श्री राम जय जय राम। 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 नमस्कार। आज दिनांक 29 सप्टेंबर। श्रीराम जय जय राम। प्रपंच हे साधन, परमार्थ हे साध्य। श्रीराम जय जय राम। प्रपंच हे साधन, परमार्थ हे साध्य। मी प्रपंचासाठी नसून रामाकरता आहे ही दृढ भावना ठेवावी। मी माझ्याकरता जगतो असे न म्हणता रामाकरता जगतो असे म्हणूया, मग रामाचेच गुण अंगी येतील। आपण प्रपंचाकरता जगतो म्हणून प्रपंचाचे गुण अंगी येतात, म्हणून भगवंताकरता जगावे। प्रपंच हे साधन आहे, परमार्थ हे साध्य आहे। प्रपंच कोणाला सुटला आहे, पण साधू त्याचा सदुपयोग करतात। आम्ही तसा करीत नाही, म्हणून परमार्थ साधत नाही। जगात 3 गोष्टी दुर्मिळ आहेत: मनुष्य जन्म, संत समागम आणि मुमुक्षुत्व। मनुष्य जन्म हा परमार्थ करताच आहे, विषय भोगासाठी नव्हे। परमार्थाची तळमळ लागली पाहिजे। तळमळ उत्पन्न झाल्यावर, मन शुद्ध झाल्यावर राम भेटेलच। समई लावली पण तेल वरचेवर न घातले तर ती विझेल। स्मरणरूपी तेल वारंवार घालावे, मग परमार्थ दिवा कायम राहील। परमार्थ हा मुख्यतः अनुभवाचा आहे। पंढरपूरला जायचे असेल तर वाट चालू लागले पाहिजे, मग वाटेत कोणीतरी वाट दाखवणारा भेटतोच। निदान पाट्या तरी आढळतात। आम्ही परमार्थ मार्गावर प्रत्यक्ष चालूच लागत नाही, मग वाटाड्या कसा भेटणार? परमार्थ मार्गावर गुरु खास भेटेलच, म्हणून रामाचे अखंड स्मरण ठेवून परमार्थाला लागवे। आचार आणि विचार यांची सांगड असावी। पोथीत जे ऐकतो ते थोडे तरी कृतीत येणे जरूर आहे। पोथी वाचल्यानंतर जेवढे कळले तेवढे तरी आचरणात आणायला काय हरकत आहे? जे कळणार नाही तेही पुढे हळूहळू कळेल। घरातून बाहेर पडल्यावर एकदम मुक्कामाचे ठिकाण दिसत नाही। प्रथम एक रस्ता, मग दुसरा, मग तिसरा, असे करता करता आपण मुक्कामाला पोहोचतो। त्याचप्रमाणे पोथीतले सगळे कळले नाही तरी जे कळले तेवढे तरी कृतीत आणूया। दृढ निश्चयाने एक एक मार्ग आक्रमित गेलो तर मुक्कामाला खास पोहोचूच। म्हणून भगवत स्मरणाला जपले पाहिजे, त्याला प्राणापेक्षाही जास्त समजून सांभाळावे। संत, सद्गुरू आणि शास्त्र यांच्या वचनावर दृढ विश्वास ठेवावा। ते बुद्धिभेद होऊ देऊ नये। याप्रमाणे वागले तर प्रपंच परमार्थ रूपच होईल। मी रामाचा म्हणणे हाच परमार्थ, अहंबुद्धी ठेवणे हा प्रपंच। परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला, उलट प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच। संसाररूपी वृक्षाला अभिमानाचे पाणी आम्ही वारंवार घालतो, म्हणून तो इतका फोफावला। हा मूळ अभिमानच नष्ट केला पाहिजे। खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता असे मानतो। झाडाचे पान रामा वाचून हलत नाही, देहाचा योगक्षेम तोच चालवितो। मी करता नसून राम करता ही भावना वाढविणे हीच खरी उपासना। कर्तृत्व न घेईल तर जीव सुख दुःख भोगणार नाही। श्रीराम जय जय राम। श्रीराम जय जय राम। महाराज इथे आपल्याला सांगतायत की प्रपंच हे साधन आहे आणि परमार्थ हे साध्य, पण त्याकरता आपण आपला कर्तेपणा विसरणं आवश्यक आहे। मी प्रपंचाकरता नाही तर रामाकरता आहे ही भावना दृढ होणं आवश्यक आहे। मी या प्रपंचाचा किंवा या जगताचा नाही तर रामाचा आहे असं मानणं आवश्यक आहे, आणि मग रामाचेच गुण आपल्याही अंगी येतील। आपण विषयात नाही अडकून राहणार, पण त्यासाठी अर्थात भगवंताची तळमळ लागणं आणि त्याचं स्मरण कायम ठेवणं आवश्यक आहे। महाराज इथे आपल्याला सांगतायत की मुळात 3 गोष्टी या जगतामध्ये अतिशय दुर्मिळ आहेत। एकतर मनुष्य जन्म, दुसरं म्हणजे संत समागम आणि तिसरं म्हणजे मुमुक्षत्व। आपला जन्मच मुळी
परमार्थासाठी झालेला आहे, प्रपंचासाठी नाही, विषयांसाठी नाही. पण आपण मुळात आधी या परमार्थाच्या मार्गावर चालायलाच काकू करतो. एकदा का आपण या मार्गावर चालायला सुरुवात केली की मग आपल्याला गुरु भेट, भगवंताची भेट हमखासच होईल. पण त्यासाठी चिकाटीने, सातत्याने साधन करून आपण या मार्गावर चालणं आवश्यक आहे. तसंच आपले आचार आणि आपले विचार यामध्ये सुसंगती हवी. आपण जे पोथी वाचतो, ज्ञान मिळवतो, ते आपल्या कृतीत, आचरणात आणणं गरजेचं आहे. एकदम काही सगळं आपल्याला नाही समजणार, पण जे थोडं ज्ञान आपण घेऊ तेवढं जर आपण आचरणात आणलं तर मात्र आपल्याला आयुष्यात आपलं जे साध्य आहे ते निश्चितपणे गाठता येईल. आणि यासाठी आपला जो सगळ्यात मोठा शत्रू आहे तो आपला अहंभाव, आपला अहंकार, अभिमान, तो सोडणं आवश्यक आहे. आपण काय करतो की आपण कर्तेपणा घेतो आणि मग आपल्या प्रपंचात आपण सारं काही करू पाहायला बघतो आणि त्यामुळे आपला अभिमान फोफावतो. पण ज्यावेळी राम करता आहे, त्याच्याशिवाय काहीच होत नाही हे ज्यावेळी निश्चित होतं, आपली भावना पक्की होते, त्यावेळी मात्र आपण हा अभिमान कमी करू शकतो आणि आपलं जे मूळ साध्य आहे भगवंत प्राप्तीचं ते आपल्याला लाभू शकतं. म्हणूनच आपण आजपासूनच हे जे साधन आहे आपल्या गुरुने आपल्याला दिलेलं नामाचं, ते सातत्याने घेऊया, या परमार्थाच्या वाटेवर चालायला सुरुवात करूया आणि मग निश्चितपणे आपण आपलं ध्येय आपल्या गुरुकृपेने गाठू शकू. असं हे भगवत प्राप्तीचं ध्येय आपल्याला गाठता येऊ आणि आपला परमार्थ आणि प्रपंच दोन्ही सुफळ संपूर्ण हो, हीच त्या गुरुचरणी प्रार्थना. तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स. श्रीराम जय राम, जय जय राम. श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय